स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी? स्वामींच्या मठात जा, स्वामींचे रूप दिसेल अशा ठिकाणी बसा. तुमची मानसिक अवस्था आणि तुमचे विचार त्यांना बोलून दाखवा. हे करताना स्वामी प्रत्यक्ष तुमच्या समोरच आहेत आणि ऐकत आहेत. ह्या गोष्टीवर कोणताही संशय न घेता पूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्ही जितके स्वतःला त्यांच्या स्वाधीन कराल, समर्पित व्हाल, तितकेच त्यांच्या जास्त जवळ जाल. तुम्ही कधी स्वामींची पोथी वाचली नसेल तर त्यांना तुम्ही पोथी वाचणार आहात हे देखील सांगा आणि ते करण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मागा. त्यानंतर तुमच्या घरी नियमित पोथीचे वाचन सुरू करा. मठात जाऊन केले तर उत्तमच. घरी किंवा मठात ज्यावेळी तुमची पोथी वाचायला सुरुवात कराल त्या प्रत्येक वेळी त्यांची अनुमती आणि आशीर्वाद घ्यायला विसरू नका. पोथीचे वाचन केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी आपोआपच कळतील. स्वामी कोणाकडूनही कसलीच अपेक्षा करीत नाहीत. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांची किती भक्ती करता, त्यांच्यावर किती विश्वास ठेवता एवढंच ते बघत असतात व त्याप्रमाणे ते भक्तांना बुद्धी व वृद्धीचे वरदान देऊन मार्गदर्शन करत असतात. निस्सीम भक्ती, समर्पण, सत्यता, विश्वास आणि सातत्य हे स्वामींच्या सेवेचे मूळ उद्दिष्ट असावे. नुसताच नमस्कार करून सर्व मागत राहू नका. तुम्हाला जे हवे आहे ते स्वामींना माहीत असतं. तुम्ही फक्त तुमचे कर्म करीत राहा. फळ आपोआपच स्वामी तुमच्या झोळीत टाकतील. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.